नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. फुगेवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे व परिसरातील पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. यापूर्वीही शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टीवर शेकडो कारवाया करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोडगीर, पोलीस शिपाई मुंडे असे अवैध धंदे कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुसाने गावालगत असलेल्या ओढ्याच्या कडेला हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन भिजत घातले आहे. अशी माहिती मिळताच सदर पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता त्यांना हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन मिळून आले. सदर पथकाने 50,000 रुपये किमतीचे एकूण 1,000 लिटर गुळमिश्रित रसायन पंचांसमक्ष जागीच नष्ट करून 20 वर्षीय महिला आरोपी हिच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या कारवाईत पोलीस हवालदार आसवले, पोलीस शिपाई नागरे, सोनवणे असे अवैध धंदे कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना देहरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये MB कॅम्प येथे हातभट्टी दारू तयार विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाली असता सदर पथकाने तेथे जाऊन छापा टाकला असता त्यांना 70 लिटर हातभट्टी तयार दारू मिळाली. सदर पथकाने 7,000 रुपये किमतीची एकूण 70 लिटर हातभट्टी तयार दारू पंचांसमक्ष जागीच नष्ट करून इसमनामे राजेश श्रीरंग कदम, वय वर्ष 23, राहणार देहरोड व त्याचा मालक मोहम्मद शेखरप्पा शेख, राहणार देहरोड यांच्या विरोधात देहरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.